व्हेज फ्रेंच फ्राय राईस बनवण्यासाठी इथे आपण बासमती जो तांदूळ असतो तो इथे आपल्याला 80% एवढा उकडून घ्यायचा. म्हणजे जिरा राईससाठी जसं आपण उकडून घेतो अगदी तसाच तो उकडून घ्यायचा आणि पूर्ण गार होऊन द्यायचा. भाज्यांमध्ये कोबी घेतलेला आहे, कांद्याची पात, शिमला मिरची, गाजर, कांदा, आलं, लसूण मात्र यामध्ये भरपूर बारीक चिरून घालायचं आहे. त्यानंतरनं हिरवी मिरची लागणार आहे आणि शेजवान चटणी आपल्याला इथे लागणार आहे. आता इथे आपण तेल घालून घ्यायचं आहे. तेल तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 4 पळ्या एवढं तेल घातलेले. तेल गरम झालं की त्यामध्ये मिरची बारीक चिरलेली, आलं, लसूण आणि कोथिंबीरचे जे मागचे देठ असतात ते देठ आपल्याला घालून घ्यायचं आहे. कांदा घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला काळी मिरपूड घालून आपल्याला अर्धा मिनिटभर हे मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचे. नंतरनं शिमला मिरची घातली आहे, गाजर घातलेलं आहे, बारीक चिरलेला कोबी घालायचा. आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहे. त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेजवान चटणी घालायची आहे. आपल्याला किती तिखट पाहिजे त्यानुसार. सोया सॉस यामध्ये 1 चमचा घालायचा आहे. व्हिनेगर आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे आणि 1 किंवा 2 चमचे आपल्याला टोमॅटो चिली सॉस घालायचा आहे. सगळ्यात शेवटी कांद्याची पात आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला अर्धा मिनिटभर परत एकदा मोठ्या गॅसवरती हलवून घ्यायचं आहे. नंतरनं उकडून घेतलेला भात घालायचा आहे, वरनं राहिलेली कांद्याची पात आणि कोबी आपल्याला घालून घ्यायचा. म्हणजे खाताना छान असा क्रंची लागतो आणि अगदी आपल्याला 2-3 मिनटं मोठ्या गॅसवरती हा परतून घ्यायचा आहे. तर इथे एकदम झटपट असा मुलांसाठी जर तुम्ही 31च्या पार्टीसाठी काही स्टार्टरमध्ये बनवायचं असेल तर झटपट हा तुम्ही शेजवान फ्राय राईस बनवू शकता.